जर तुम्ही एका चॅनलाइज मॅनर मध्ये प्राइसला बघत असाल, तर प्राइस लोकेशन कुठं आहे? ज्या वेळेला ह्या रेंजचा ब्रेकआउट होईल बघा, ही एंट्री तुम्हाला काय ट्रेड देणार आहे? ज्यावेळेला हिचा अपसाईडला ब्रेक होईल त्यावेळी हिचं टार्गेट काय असणार आहे? हा सप्लाय झोन किती ऐकणार आहे? नाही, हा सप्लाय झोन काय करणार आहे? फक्त प्राइस इथं येणार, इथून रिटेस्ट घेणार, रिस्पेक्ट देणार फक्त प्राइस ह्याला, रिॲक्ट करणार, सॉरी रिस्पेक्ट न रिॲक्ट करणार फक्त प्राइस, आणि इथून थोडासा पुलबॅक घेईल, मग ती कदाचित तिथं थोडा वेळ थांबवेल किंवा काय करेल, थोडंसं फास्ट खाली पाठवेल, ह्या स्टॅटिकला मीट करेल आणि इथून पुन्हा डायरेक्ट ह्यापर्यंत इथंपर्यंत टार्गेट आहे तुम्हाला, काहीच प्रॉब्लेम नाही. जर हाच लो प्रोटेक्ट केला जातोय प्राइस मध्ये, तर डायरेक्ट तुम्हाला हे टार्गेट दिसणार. ते ब्रेक झालं तर अपसाईडला आहे. ह्या गोष्टी तुम्हाला निघण्यासाठी काय क्लिअर पाहिजे? तुम्हाला काय क्लिअर पाहिजे? आपण कोणतं ट्रेड करतोय, किती वेळासाठी करतोय. बघा आपली दिसतोय चार सगळ्यांना? येस. काय डिस्कशन झालं होतं आठवते कोणाला? एक रिक्वेस्ट करेल गॅप ओपन, हे तर आपलं वर्चुअल बोलणं झालं. बरोबर, गॅप अप ओपन होईल आणि सपोज आपण एवढे एक्सपेक्टेड केलं नव्हतं हाय गॅप, ठीक आहे, हा. आपण काय एक्सपेक्ट केलं होतं की इथं कुठेतरी गॅप अप ओपन होईल, पण आपल्यासाठी हार्डल हाच ही लेवल असेल, बरोबर. हो. ही हार्डल असेल असं डिस्कस केलं आपण. म्हणजेच काय, आपण एंट्री कशी बघितलेली, हा जो डिमांड आहे त्या डिमांड मधून एंट्री बघितली होती, ठीक आहे. हा इथं टेस्ट करून आलं मार्केट, आणि आता इथं ह्या डिमांडला जर प्रोटेक्ट केलं तर ह्याच स्टॉप लॉस सोबत असं सांगितलेलं मी, आणि ते आहे एक्झॅक्टली, मी तुम्हाला नंतर ग्रुपमध्ये पाठवतो. ह्याच स्टॉप लॉस सोबत मी बाय केला असता, ठीक आहे. एकदा हा ब्रेक झाला की इथपर्यंत नंतर काही प्रॉब्लेम नाही, हे टार्गेट आहे. मार्केट मोस्ट ऑफ द टाइम गॅप अपच ओपन होईल असं सांगितलेलं. आणि आज सकाळी किती वाजता मेसेज केला ग्रुपमध्ये तो? 10:30, 10:30 पावणे 11 काहीतरी गेलो तुम्ही. 10:45 जर असेल, काय सांगितलेलं आहे की रिटेस्ट करायला मार्केट खाली, बरोबर आहे. हो. तर मी 90 रुपयाचा लिमिट ऑर्डर टाकली, ठीक आहे. 90 रुपयाची टाकलेली, 225-27 रुपये काय समथिंग काढले. बरोबर, 227 रुपये काढलाय. बॅक टू सेल्स. आता इथं रिटेस्ट कसा झाला हा प्रश्न आहे का नाही? का समजला हा रिटेस्ट? समजला? कुणाला समजला नाही सांगा हा रिटेस्ट? नाही समज. बघा, ठीक आहे. जर तुम्ही 5 मिनिटात जरी हा चार्ट बघितला, आपण मग काय डिस्कस केलं, 15 मिनिटात एकदा आलं, हे वाक्य घेऊन चला काय, की ज्या वेळेला हा स्टॉप लॉस लावतोय आपण आणि ही लेवल ज्यावेळेला ब्रेक होते त्यावेळेला आपल्याला इथपर्यंत टार्गेट आहे, हे मध्ये आधी काय हार्डल नाही म्हणून सांगितलं, बरोबर.
महेश सर, विश्वनाथ सर, हा बरोबर आहे सर. ठीक आहे. तर मला सांगा ही लेवल आपल्यासाठी का क्लिअर होणं गरजेचं होतं? कारण की काय झालं मार्केट इथं एका रेंजमध्ये, ठीक आहे. हम्म. हा इथं लो लावलेला आहे आणि इथं मार्केट लो प्रोटेक्ट करेल किंवा ब्रेक करेल. हा बरोबर. प्रोटेक्ट झाला हे कधी कन्फर्म होणार? तुम्हाला ज्या वेळेला ह्या स्विंगच्या वरती क्लोजिंग भेटणार. बरोबर. बघा, आपल्याला ह्या स्विंगच्या वरती ज्या वेळेला क्लोजिंग भेटणार त्यावेळेला काय झालं? हा प्रोटेक्ट झाला, हम्म. ठीक आहे. तर मग बघा, ही लेवल आपल्यासाठी काय झाली? एक स्टॅटिक लेवल झाली ना. हम्म. मार्केटने काय केलं, इथपर्यंत आलं खाली, ठीक. इथं गेलं, इथं येऊन पुन्हा हा ब्रेक केला. बरोबर. लक्षात घ्या, ज्यावेळेला हा सिनॅरिओ ब्रेक करते मार्केट, त्यावेळेला ही लेवल आपल्यासाठी काय झाली? एक स्टॅटिक लेवल झाली. बरोबर. हा, मार्केट फ्युचर मध्ये ज्या वेळेला ही पूर्ण वेव वरती घेऊन जाईल आणि परत पुलबॅक साठी खाली येईल, तेव्हा काय करेल? लो कन्फर्म करून या लेवलवरती हम्म. टेस्ट करून जाईल. बरोबर, बरोबर. रिटेस्ट करून जाईल. तर मग त्यासाठी काय करेल? अगोदर मार्केट इथे येऊन लो कन्फर्म करेल, लो प्रोटेक्ट पण करेल. बरोबर, म्हणजे बरोबर. तुम्हाला हे माहिती आहे. आता हे आपल्या लोकेशन नुसार आपलं जे हे चाललंय स्ट्रक्चर, हे साईडवेज आहे मार्केट. त्या बरोबर. साईडवेज मार्केटमध्ये ज्यावेळेला ही एंट्री भेटते त्यावेळेला कोणती एंट्री आहे? योग्य सर, कोणती एंट्री आहे? S4 ची एंट्री. हे साईडवेज आहे का मार्केट? पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ही एंट्री S4 ची एंट्री आहे. S4 ची एंट्री तुम्हाला कुठे भेटतील? स्टॅटिक लेवलला, ठीक. हम्म. आता बघा, ही एंट्री कशी भेटणार?